नमस्कार. स्वामी समर्थांच्या दिव्य प्रवासातील एक अत्यंत महत्वाचा थांबा म्हणजे बीड जिल्ह्यातील राजूर. रामेश्वरचा न्याय करून स्वामी आता याच राजूरच्या पावन भूमीत आले आहेत. आज आपले आजोबा आणि नातू चक्क त्याच मठात उभे आहेत जिथे स्वामींनी आपल्या अस्तित्वाची प्रचिती जगाला दिली होती. आजोबा, आपण नक्की कुठे आलोय? हा मठ तर खूपच जुना वाटतोय आणि इथे खूप शांतता आहे ना? श्री गुरु लीलामृत अध्याय 16. बाळा, आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत ना, याच ठिकाणी साक्षात स्वामी समर्थ येऊन राहिले होते. हाच तो राजूरचा मठ जो स्वामींच्या वास्तव्याने उजळून निघाला होता. याच जागेवर बसून स्वामींनी अनेक भक्तांचं कल्याण केलं. काय? स्वामी खरंच याच ठिकाणी बसले होते? मग त्यांनी इथे कोणता चमत्कार केला आजोबा? ऐक बाळा, जेव्हा स्वामी रामेश्वराहून इथे आले तेव्हा हा मठ खूप लहान होता, पण स्वामींच्या कीर्तीमुळे इथे भक्तांची गर्दी वाढू लागली. त्या काळी निजाम सरकारचे एक दिवाण होते, चंदूलाल दिवाण. त्यांनी स्वामींची महिमा ओळखून या मठाला दरवर्षी 1000 रुपये वर्षासन म्हणजे मानधन सुरू करून दिलं. पण काही कालानंतर स्वामी इथून अक्कलकोटास निघून गेले. मग पुढे काय झालं? मठाचं वर्षासन बंद पडलं का? हो, स्वामी अक्कलकोटला गेल्यावर निजाम सरकारने वर्षासन बंद केलं. त्यांचं म्हणणं होतं की स्वामी जिवंत आहे त्याचं प्रमाणपत्र मिळालं तरच पैसे मिळतील. तेव्हा राजूर मठाचे सेवक लाल भारती रडत रडत अक्कलकोटला स्वामींकडे गेले. स्वामींनी त्यांना पाहिलं आणि ते हसून म्हणाले, अरे, मी जिवंत असल्याचा पुरावा कशाला हवा? मी तर सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, स्वामींच्या कृपेने लाल भारतींना ते प्रमाणपत्र मिळालं आणि बंद झालेलं वर्षासन पुन्हा सुरू झालं. एवढंच नाही तर याच मठात बापू कुलकर्णी नावाच्या एका भक्ताचे कंठछिद्र, गळ्याचा आजार स्वामींच्या कृपेने बरे झाले. स्वामींनी त्यांना अक्कलकोटला बोलावून त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या अभंगांना पूर्ण केलं. वा, म्हणजे स्वामी अक्कलकोटला असूनही या मठाची काळजी घेत होते. आजोबा, मला खूप अभिमान वाटतोय की आपण आज त्याच पवित्र जागेवर आहोत. राजूर मठातील स्वामींचे हे दिव्य अस्तित्व आजही भक्तांना सुखद अनुभव देते. स्वामी आता राजूरहून पुढच्या प्रवासासाठी निघाले आहेत, जिथे मंगळवेढ्यातील बसाप्पा तेली त्यांची वाट पाहत आहे. काय घडणार पुढे? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 16. श्री स्वामी समर्थ.